दृष्टीनं फिरे माघारी आता दृष्टी पुढे ऐसाचे तर आहे जो मी तुझं पाहे. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याने तुकोबांच्याकडे पाहिलं आणि तुकाराम महाराजांच्याकडे अट्टहास केला. तुकोबा, आज पिढीची तुमची पंढरीची वारी, तुकोबा काहीतरी मागावं. डोक्यावरून भक्तीचं वजन कमीत कमी खांद्यावरती आला. तुकोबा काहीतरी मागा. महाराज म्हणायचे, देवा तुझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं, ही आमची परंपरा नाही. देवाला सांग काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणं. तसं देवा उद्या आज पिढ्या तुझ्याकडे कोणी काही मागितलं नाही आणि आज जर मी तुला काही मागितलं तर माझे वाड वडील मला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. देवा मला तुझ्याकडून काहीतरी नको, तुझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं, ही आमची परंपरा नाही. आमची काय परंपरा आहे? माझ्या वडिलांची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझ्या चरणाची सेवा करणं ही आमची परंपरा आहे. देवा मला तुझं काही नको. भगवान परमात्म्याकडे पाठ फिरवली आणि महाराजांचं भजन सुरू झालं. पण भगवान परमात्म्याने तुकोबांच्याकडे पाहावं, अट्टास करावा. तुकोबा काहीतरी मागा, तुकोबा काहीतरी मागा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची धडपड धन मिळवण्याकरता चालली, संपत्ती मिळवण्याकरता चालली. महाराज तुम्हाला धन देऊ का? धन. महाराज हसायला लागले. महाराज म्हणजे, देवा तुझ्याकडून जर संपत्ती घ्यायची असती, धन घ्यायचं असतं तर 65 लाखाची झागी सगळे खतपत्रेंद्रच्या डोहात बुडवून दिली असते का? तुकोबराय काय गरीब होते का? त्या काळात तुकोबरांच्याकडे 65 लाखाची झागी होती. 350 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आताचे किती झाले? त्या काळात 65 लाखाची जागीर होती. द्या तुकोबरांचं सोडून. तुकोबरांच्या सासऱ्याचं नाव होतं आप्पाजी गुळवे. पुण्याच्या धनाढ्य सावकार करून सुद्धा किती सध्याच्या कृषी मंत्र्याकडे सुद्धा एवढं नसतं. दारिद्र्य स्वीकारलं. ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजरांना पाठवला. पण त्या नजरेचा स्वीकार केला नाही. गोड शब्दात सांगितलं, सोने रुपया महामृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. जगाचं कल्याण करण्यासाठी निघालेल्या संतांच्या ठिकाणी त्याग आणि समर्पण असणं गरजेचं आहे. त्या काळात तुकोबरांच्याकडे एवढी जागीरी होती. पण आपलं संपूर्ण जीवन एका चतुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी. बाईल मेली नाही परतून पाहिलं. संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. केवळ धर्माचं काम. संसाराच्या नावे घालून आशू वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजन ढबळी केवळ धर्माचं काम. आपल्याला का माळकरी असून सत्याला वर्गणी दिली असतात. द्रव्य कमवताना दुःख, द्रव्य सांभाळताना दुःख. आणि चोरलेला लोक आनंद आहे का? चाहीपेक्षा जास्त दुःख. सर जीवाला सुखाची प्राप्ती होत असते मायबाप, तर रावण दुःखी ठरला असता का? केवढा मोठा रावणाचा प्रपंच होता. महाराज वर्णन करतात, इंद्र वारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाही घरी, वायू सर्वदा पूजे व सरी विधी तीर्थ करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ देवे श्रिय सदागुणी, विलंब होता अर्धक्षेदी दासी धावणी धुमत असे, मैलान देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दावी जया पुढे तोची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिढा गाडी ते रावणे घातले बांधवडी, पायी घालून या बेडी पायरी तरी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे, गाढवाचे कळव गाडी चहूकडे वळत असे. विधिनिषेध रावणाच्या घरी दळण कांडण करण्याचं काम करत होता. वायू देवता झाडून लोटून करत होती. वरुण देवता साडा टाकण्याचं काम करत होता. इंद्र छत्र धरून उभा होता. यम पाणी वाहण्याचं काम करत होता. नवग्रहाच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावर चढत होता. ज्या खंडोबाची आपण पूजा करत होतो खंडोबा दाढी करण्याचं काम करत होता. ज्या गणपतीची आपण आरती करतो तो गणपती गाढव ओढण्याचं काम करत होता. शुद्ध कांचनांची 7 कोटी घरं होती. कोटी घरं काशा आणि तांब्याची होती. 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. सुनील महाराज मंदिर रावणाची कोण?